सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी असेल किंवा पीक विमा असेल या प्रश्नावर अखेर बोललेले आहेत। आता कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, किती लाखांपर्यंत मिळणार या प्रश्नाचं उत्तर, याचबरोबर यंदाचा सरसकटचा पीक विमा सर्वात जास्त पीक विमा मिळणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मग आता यंदाचा सरसकटचा पीक विमा सर्वात जास्त कोणत्या तारखेपासून वाटप होणार, कोण्या पिकासाठी वाटप होणार आणि कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार या संदर्भामध्ये थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीच्या आणि पीक विमा वाटपाच्या प्रश्नावर बोललेले आहेत। आता पीक विमाच्या प्रश्नावर ते काय बोलले ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री असं बोलताना म्हणलेले आहेत की आतापर्यंत जी आपण पीक विमा योजना राबवली त्या पीक विमा योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आपण पीक विमा दिलेला आहे, परंतु यंदा विक्रमी शेतकऱ्यांना सर्वात जास्त पीक विमा भेटणार आहे। कारण की आतापर्यंत जी काही आपण पीक विमा योजना राबवत होतो त्या योजनेमध्ये काही ना काही चुका होत्या, शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि यंदाची पीक विमा योजना आपण राबवत आहोत पोस्ट हार्वेस्ट किंवा कापणी अंतर्गतच्या अहवालावर जी पीक विमा योजना राबवत आहोत तर त्या पीक विमा योजनेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांना मोबदला पीक विम्याचा मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याबरोबरच यंदा किमान 34% नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये 17,500 रुपयाचा पीक विमा मिळणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर कापणीच्या आणि काढणीच्या अहवालावर यंदाचा सरसकटचा पीक विमा भेटणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। याचबरोबर सर्व अहवाल राज्य सरकारने केंद्र सरकारला किंवा विमा कंपनीला हे सादर केले असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे। याचबरोबर आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा पीक विमा वाटपा संदर्भामध्ये आढावा बैठक घेतलेली आहे आणि ही वरिष्ठ लेवलची बैठक पार पडली कृषी मंत्र्यांसोबत आणि भारतीय कृषी विमा कंपनी असेल, आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनी असेल, या दोन्ही विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आणि सुधारित पीक विमा योजना जी काही आता राबवली आहे तर या योजनेअंतर्गत तांत्रिक उत्पादनाची आकडेवारी सादर झालेली आहे। पीक कापणीचे प्रयोग केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर नोंदवण्यात आलेले आहेत अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे। त्यामुळे विमा कंपन्यांना म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी आणि आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपन्यांना कॅल्क्युलेशन करावे असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे आकडेवारीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण करावं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याचे सुद्धा आदेश म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्राकडे किंवा विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्याचे आदेश सुद्धा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे हे जे काही पीक विमा वाटपा संदर्भातलं जे अपडेट आहे, जसं की मिनिमम सरकारच्या माध्यमातून याच्यामध्ये काही टप्पे पार पडलेले आहेत, म्हणजे 34% नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये किमान 17,500 रुपयाचा पीक विमा भेटणार। मग आता काही जिल्ह्यामध्ये किमान 34% नुकसान आहे, काही जिल्ह्यामध्ये 50 ते 75% दरम्यान नुकसान आहे, काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 75% नुकसान आहे आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 80% आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 80% ते 100% पर्यंत नुकसान आहे। आणि असं जसं नुकसान असेल त्या नुकसानीप्रमाणे यंदाचा किमान 17,500चा पीक विमा मिळणार आहे, परंतु राज्यातला असा कुठलाच जिल्हा नाही यंदा 34% नुकसान नाही। त्यामुळे किमान सरसकट याचा अर्थ असा होतो, तुम्ही क्लेम केलेला असेल किंवा नसेल तरी तुमच्या उंबरठा उत्पन्नाच्या आकडेवारीवर त्या अहवालावर तुम्हाला यंदाचा किमान 17,500चा पीक विमा मिळणार अशी सुद्धा माहिती सरकारने दिलेली आहे। आता हे झालं मित्रांनो पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये, पण आता कर्जमाफी संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या जे काही काल चौथा दिवस होता अधिवेशनाचा तर त्याच्यामध्ये बोललेले आहेत। आता कर्जमाफीचा फायदा बँकांना होऊ नये म्हणून कर्जमाफीची समिती गठीत केलेली आहे सरकारने आणि कर्जमाफीची समिती काम करत आहे आणि अहवाल आल्यावर आम्ही कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणार आहोत आणि आम्ही कर्जमाफी करणारच आहोत अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। परंतु बँकांना फायदा होत आहे। आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या आहेत तर याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना न होता बँकांना होत आहेत, कारण की बँका चुकीचे अकाउंट देऊन सरकारची पैसे हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। त्यामुळे आता तसं होणार नाही, आता थेट शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा होणार आहे बँकांना न होता। आणि ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी केलेली आहे आपण शेतकऱ्यांची, त्यानंतर शेतीचं डिजिटल रेकॉर्ड सुद्धा केलेलं आहे
आधार मॅपिंग, आधार सीडिंग सुद्धा केलेलं आहे. अॅग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. आणि जे शेतकरी थकीत शेतकरी असतील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती सुद्धा सहकार विभागाने दिलेली आहे. आणि जे नियमित कर्जदार शेतकरी असतील त्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असल्याची माहिती सुद्धा आपल्याला सहकार विभागाने दिलेली आहे. परंतु पीक विमा वाटप असेल किंवा कर्जमाफीच्या प्रश्नावर अखेर मुख्यमंत्री या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोललेले आहेत. आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून सध्या अशी एक गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. तर कर्जमाफी तर 100% होणारच आहे, परंतु यंदाचा सर्वात जास्त विक्रमी पीक विमा भेटणार आहे. राज्यातल्या जवळपास 89 लाख शेतकऱ्यांना यंदाचा किमान 17,500 रुपयाचा पीक विमा मिळू शकतो, ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सर्व पिकाची उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी सरकार किंवा विमा कंपनीला गेलेली आहे. फक्त 2 पिकांची आकडेवारी बाकी आहे. तर ती आकडेवारी या मार्च महिन्यामध्ये 15 मार्च पर्यंत जाण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये कपाशी आणि तूर या 2 पिकांची आकडेवारी सरकारकडे गेलेली नाही. कारण की 2 पिके जी आहेत तर ही दीर्घ कालावधीची पिके आहेत, त्यामुळे ही आकडेवारी सरकारकडे गेलेली नाही. परंतु ही या सुद्धा पिकाची लवकरच आकडेवारी जाणार आहे. आणि ज्या पिकांची आकडेवारी सरकारकडे किंवा विमा कंपनीकडे ऑलरेडी गेलेली आहे तर ते त्याचं कॅल्क्युलेशन करून लवकरात लवकर पीक विमा वाटप करण्याचे निर्देश सुद्धा शासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय बोललेत आणि काय चर्चा झाली आणि निर्णय काय होता या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.